Welcome to AV number 4, part number 4. This endeared him to their hearts immediately, for even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. तर कुठल्या एखाद्या मवाळ माणसाला पण त्या ठिकाणी असं वाटतं की आपण कठोर आहोत, आपण आपण अतिशय क्रूर आहोत असं जर कोणी म्हटलं तर त्या ठिकाणी बरं वाटतं की आपण मृदू असून पण आपण असं बोलले गेले आणि लोक त्याच्या प्रेमात पडत असत. असा असा हा ज्योतिषी त्या ठिकाणी आहे की जो मनातलं त्या ठिकाणी मनकवडा होता या अर्थाने. आणि त्याच्या एकंदरीत अनुभवावरून त्या ठिकाणी ते हे सगळं तो सांगत असे. द नट्स वेंडॉर ब्ल्यू आउट हिज फेअर. त्या जो आपले नट्स वेंडॉर आहे त्या ठिकाणी जो शेंगदाणे विकणारा त्या ठिकाणी जो होता त्याने आपली जी बत्ती आहे ती बत्ती त्या ठिकाणी विझवली, कमी केली. अँड रोज टू गो होम. आणि आता तो जाण्यासाठी घरी निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द एस्ट्रॉलॉजर टू बंडल ऑफ टू. आणि आता हा पुरेसा सिग्नल त्याला मिळाला होता आपल्या ज्योतिषाला की त्या ठिकाणी आता त्याने आपलं जे आहे ते आवर्त घ्यावं. सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटिल शार्प ऑफ ग्रीन लाईट. आता कारण आता अंधार जो आहे तो एक गडद होणार होता आणि छोट्याशा त्या लिटिल शार्प टॉप ग्रीन लाईट, तो हिरवागार असा जो प्रकाशझोताची जी एक तिरीप त्या ठिकाणी दिसते आहे, विच स्ट्रेड इन फ्रॉम समवेअर अँड टच द ग्राउंड बिफोर हिम. आणि की जी दुरून कुठून तरी ती प्रकाशची तिरीप येत होती आणि त्याच्या अंगातोंडावर पडत होती, त्या जमिनीवर पडलेली होती. ही पिकअप हिज कॉवरी शेल्स अँड पॅराफर्निलिया. आणि पॅराफर्निलियाचे अर्थ आहे जी सामग्री आहे, अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी इन ऑर पर्सनल पोझिशन. तर जी त्याची जी बाकीची सगळी जी साधनसामग्री होती त्याने उचलली. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग. आणि त्याने ते सगळं आपल्या बॅगमध्ये त्या ठिकाणी आता ठेवलं आपल्या ज्योतिषाने. वेन द ग्रीन शार्प टॉप लाईट वॉज ब्लॉटेड आउट. आता हळूहळू तो जो हिरव्या रंगाचा प्रकाश होता त्या प्रकाशाची तिरीप पण त्या ठिकाणी आता हळूहळू कमी व्हायला लागली. ही लुक अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्या प्रकाशाच्या तिरीपेत त्याने एक मनुष्याला बघितलं. सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. तो मनुष्य त्या ठिकाणी उभा होता, त्याच्याकडे बघत होता ज्योतिषाकडे. ही सेन्स अ पॉसिबल क्लायंट. त्याला कळलं की एक कोणीतरी गिराईक त्या ठिकाणी आपल्याकडे आलेला आहे. आणि तो त्याला म्हणाला, यू लुक सो केअरवोर्न. की तुम्ही खूप काळजीत दिसतायत, खूप चिंतेत आहात. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तुम्ही जरा बसून घ्या आणि माझ्याशी काही बोलाल का, तर मी तुम्हाला काही सांगेल. द ऑदर ग्रंबल्ड सेम रिप्लाय वेगली. पण पलीकडून त्या ठिकाणी तो माणूस त्या ठिकाणी त्याला म्हणाला, काहीतरी बोलला, गुरगुरला त्याच्यावर एका अर्थाने. द ॲस्ट्रॉलॉजर प्लेस हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द ऑदर थ्रस्ट हिज पाल्म अंडर हिज नोज. त्याने द ॲस्ट्रॉलॉजर प्लेस हिज इन्व्हिटेशन. त्या ज्योतिषाने त्याची जे आमंत्रण आहे ते एका पद्धतीने स्वीकारलं. वेअर अपॉन द ऑदर थ्रस्ट हिज पाल्म्स अंडर हिज नोज. त्याने आपला हात जो आहे, तळवा जो आहे, तो समोर त्याच्या नाकासमोर धरला आणि म्हणाला, यू कॉल युअर सेल्फ अँड ॲस्ट्रॉलॉजर. तुम्ही स्वतःला भविष्य व्यक्ती समजतात ना, तुम्ही स्वतःला भविष्य व्यक्त करणारे समजतात ना. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज अँड सेड. त्या भविष्यवेत्त्याला, ज्योतिषाला ते आव्हान दिल्यासारखं वाटलं. तो म्हणाला, टिल्टिंग द ऑदर्स पाल्म टुवर्ड्स द ग्रीन शार्प टॉप लाईफ. टिल्टिंगचा अर्थ आहे टू मूव ऑर मेक समथिंग मूव. तर हलवणे या अर्थाने टिल्टिंग करणे. टिल्टिंग द ऑदर्स पाल्म्स टुवर्ड्स द ग्रीन शार्प टॉप लाईफ. त्याने तो जो तळवा आहे त्या ग्राहकाचा, तो त्या हिरव्या प्रकाशाकडे वळवला आणि युअर सीज अ नेचर. आणि सांगायला सुरुवात केली की तुमचा स्वभाव. ओ स्टॉप दॅट द अदर सेड. तो मनुष्य त्याला म्हणाला की हे 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 सांगणं थांबवा, मला हे ऐकायचं नाही आहे. टेल मी समथिंग वर्थ वाईल. काहीतरी योग्य ते तुम्ही बोला. आवर फ्रेंड फेल्ट पायक. तर पायकचा अर्थ आहे इरिटेटेड, अनॉइड ऑर रिसेंटेड. त्या ठिकाणी आवर फ्रेंड फेल्ट पायक. तर त्या ठिकाणी जो मित्र आहे, तो आपला मित्र त्या ठिकाणी अतिशय रागावलेला होता, संतापलेला होता. आय चार्ज ओनली 3 पेज फॉर क्वेश्चन. तो म्हणाला की मी एका प्रश्नाचे 3 आणे घेतो, तीन पैसे घेतो. व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. तुम्ही जसे पैसे द्याल त्या पद्धतीने मी तुम्हाला सल्ला देईल. ॲट दिस द ऑदर विड्रॉ हिज आर्म. आणि अशा बोलल्यानंतर त्या ठिकाणी त्या माणसाने आपला हात बाजूला घेतला. टुक आउट अँड आना. त्याने ताबडतोब त्या ठिकाणी एक आना काढला खिशातून. अँड फ्लंग इट आउट टू हिम. आणि त्याच्यावर त्याने भिरकवला. सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मी तुला काही प्रश्न विचारेल. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग. आणि जर तुला मी सिद्ध केलं की तू
ब्लफिंग करतो, ब्लफ मास्टर आहे. ब्लफिंग ब्लफिंग करणं म्हणजे काय? टू ट्राय टू मेक पीपल बिलीव्ह दॅट समथिंग इज ट्रू व्हेन इट इज नॉट. आव आणणे, बहाणा करणे. तू जर त्या ठिकाणी बनावट करत असेल, बहाणा करत असशील किंवा त्या ठिकाणी समोरच्याशी बनवाबिनवी करत असतील, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. तर त्या ठिकाणी तुम्हाला हा आणा परत करशील. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी अ ₹5. पण ज्योतिष्याने त्याला सांगितलं, मी कुठली बनवाबनवी करत नाही, पण जर तुला माझी उत्तरं त्या ठिकाणी समाधानकारक वाटतील तर तू मला ₹5 द्यायचे. तो म्हणाला नाही, नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाज, किंवा तू मला 8 आणे देशील का? 50 पैसे म्हणजे या अर्थाने 8 आनाज. ऑल राईट प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. ऑल राईट प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. पण तू जर चुकलास तर मला तुला दुप्पट पैसे द्यावे लागतील. सेड द स्ट्रेंजर. तो अनोळखी व्यक्ती म्हणाला. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर लिटिल फर्दर ॲग्रीमेंट. आणि अशा पद्धतीने तो जो करार होता दोघांमधला, एक ॲग्रीमेंट जी आहे ती त्यांनी पुढचा वाद न करता त्यांनी ती तिथे संपवली. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लीट अ चिरूट. त्या ठिकाणी आपल्या ह्या ज्योतिषाने वरती आकाशाकडे बघितलं आणि देवाला प्रार्थना केली. आणि इकडे हा जो मनुष्य आहे, जो गिराईक आहे, त्याने ती चिरूट जी आहे ते त्याची सिगारेट किंवा चिरूट त्याने पेटवली. चिरूट म्हणजे सिगार. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. आणि ह्या दरम्यान त्या ठिकाणी तो जो भविष्यवेत्ता आहे, जो ज्योतिषी आहे, त्याने त्याची झलक बघितली. जी आहे, ग्लिम्स म्हणजे एक प्रकारचं ओव्हरव्ह्यू आहे, त्याला ग्लिम्स असं म्हणतात. त्याचा झलक त्याने बघितले, त्या चेहऱ्याकडे बघितलं त्या माणसाच्या, की हा माणूस कसा दिसतोय. देर वॉज अ पॉज ॲज कार्स फुटेड ऑन द रोड. आणि एकदम त्याला धक्काच बसला त्या ठिकाणी जेव्हा त्यांनी त्या माणसाकडे त्याचा चेहरा बघितला ज्योतिषाने. देर वॉज अ पॉज ॲज कार्स फुटेड ऑन द रोड. त्या ठिकाणी त्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या त्या ठिकाणी गाड्यांचा आवाज जो आहे तो विशिष्ट पद्धतीने गाड्यांचा आवाज त्या ठिकाणी येता. हुटेड साऊंड त्या ठिकाणी आहे. जुटका ड्रायव्हर्स सोर ॲट देअर हॉर्सेस. त्या ठिकाणी जे घोडागाडीवाले आहे, झुटका ड्रायव्हर जे आहे, ते आपल्या घोड्यांना विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी हाका मारत होते. अँड द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. अँड द बॅबलचा अर्थ बडबड जी आहे ती एक विशिष्ट अशी जो साऊंड आहे, बॅबलिंग साऊंड. द बॅबल ऑफ द क्राऊड ॲजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. आणि आता हळूहळू त्या ठिकाणी ती जी संपूर्ण गर्दी आहे ती आता हे पॅकिंग झालेलं आहे, आता हे काम संपलेलं आहे, दिवस संपलेला आहे या अर्थाने. सॅट डेअर रूथलेसली. आणि अतिशय निर्दयपणाने त्या ठिकाणी तो आता इथे बसलेला आहे. द ऑदर सॅट डाऊन सकिंग ही चिरूट. आणि द ऑदर सॅट डाऊन सकिंग ही चिरूट. तो माणूस त्या ठिकाणी आता आपलं सिगार ओढतो आहे. पफिंग आउट सॅट डेअर युजलेसली. आणि तो धुराचे जे धुराडे आहे, जे वलय आहे, तो सोडतो आहे. आणि अतिशय रूथलेसली, अतिशय निर्दयपणाने त्या ठिकाणी तो आता त्या ज्योतिषाजवळ बसलेला आहे तो मनुष्य. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. त्या ज्योतिषाला अतिशय अस्वस्थ वाटलं, अनकम्फर्टेबल वाटलं. हिअर टेक युअर आना बॅक. तो म्हणाला, तुझे हे पैसे परत घेऊन टाक. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस. मी अशा प्रकारचे आव्हानं स्वीकारत नाही. इट इज लेट फॉर मी टुडे. आज मला खूप उशीर झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. आणि त्याने आपलं सगळं गुंडाळायला सुरुवात केली, आपलं सामान आवरायला सुरुवात केली. द ऑदर हेल्ड इज रिस्ट. त्या माणसाने त्याचा हात पकडला आणि तो म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ. तू आता इथून जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग मी इन 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 व्हाईल आय वॉज पासिंग. मी इथून चाललो होतो पण तू मला इथे ओढलंस. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉइस शुक अँड बिकम फेंट. आता तो जो ज्योतिषी आहे तो काहीसा घाबरला, त्याच्या आवाजामध्ये कंप तयार झाला, तो काहीसा एक प्रकारचा शक्तिहीन झाला. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमॉरो. आज मला जाऊ देत, मी तुझ्याशी उद्याला बोलले, असं तो ज्योतिषी त्याला सांगतो आहे. द ऑदर थ्रस्ट हिज पाल्म इन हिज फेस अँड सेड. त्याने ताबडतोब तो जो तळवा होता, तळहात होता, तो त्याच्या चेहऱ्यासमोर धरला आणि म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज. हे बघ, तू आव्हान स्वीकारलेलं आहे. आव्हान असतं. गो ऑन. तू सांग, मला काय सांगायचं ते सांग आज. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप. आणि त्याने आता ज्योतिषाने आता सांगायला सुरुवात केली. त्याने ते आव्हान स्वीकारलं. त्याने आपला घसा मोकळा केला आणि तो म्हणाला, मला असं वाटतं तुमची एक स्त्री असं म्हटल्यानंतर लगेचच तो जो समोरचा तो जो गिराईक आहे, स्टॉप सेड द ऑदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. हे बघ, बंद कर हे, मला हे काहीच तुझं ऐकायचं नाही आहे. शाल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. फक्त मला एकच सांग
की जो शोध माझा चाललेला आहे त्या शोधात मला यश मिळेल की नाही. ॲन्सर दिस अँड गो, हे उत्तर दे आणि तू जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसजॉर्ज ऑल युअर कॉईन्स. आणि नाहीतर मी आय विल नॉट लेट यू गो टिल यू यू डिसजॉर्जचा अर्थ आहे इल्ड सरेंडर अंडर प्रेशर. तर आणि तू हे सगळं जे आहे ते त्याला तू शरणागती पत्कर, डिसजॉर्ज ऑल युअर कॉईन्स, आणि सगळे पैसे मला देऊन टाक. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशनचा अर्थ आहे सपोजिडली मॅजिकल वर्ड्स, काही काही मंत्र तो पुटपुटला. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड इन अ फ्यू इनकॅन्टेशन अँड रिप्लाइड, तो काहीतरी पुटपुटला, बोलला ऑल राईट आय विल स्पीक, ठीक आहे मी सांगतो. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, पण जर तुला पटलं तर तुम्हाला 1 रुपया तुला द्यावा लागेल. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ, नाही तर मी काहीही बोलणार नाही. अँड यू मे डू व्हॉट यू लाईक, आणि तुला जे वाटलं ते तू कर. आफ्टर अ गुड डील ऑफ हगलिंगचा अर्थ आहे बार्गनिंग, तिथे दिलेला आहे या ठिकाणी. बार्गनिंगचा अर्थ आहे घासाघीस करणं. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द ऑदर ॲग्रीड, तो मनुष्य त्या ठिकाणी तयार झाला. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेर लेफ्ट फॉर डेड एम आय राईट. आता तो ज्योतिषी त्याला म्हणाला तू मरणासन्न अवस्थेत तुला सोडलं गेलं, बरोबर. तो म्हणाला टेल मी मोर, हो हो बरोबर आहे. अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स सेड द ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषी त्याला म्हणाला की तुझ्या पोटामध्ये त्या ठिकाणी तुझ्या शरीरामध्ये एक सुरा घुसवला होता. गुड फेलो, अरेच्छा बरोबर आहे. ही बेअर्ड हिज चेस्ट टू शो द स्कार. त्याने ताबडतोब ती त्याची छाती दाखवली की हो तू म्हणतोस ते बरोबर आहे. व्हॉट एल्स, अजून काय. अँड देन यू आर पुश इन टू अ वेल नियर बाय इन द फील्ड यू वेर लेफ्ट फॉर डेड. आणि नंतर तुला त्या ठिकाणी एका विहिरीमध्ये ढकलण्यात आलं आणि त्या ठिकाणी तू मृत म्हणून त्या ठिकाणी तुला सोडण्यात आलं. आय शुड हॅव बीन डेड इफ सम पासर बाय हॅड नॉट चान्स ऑफ टू पीप इन टू द वेल. हो तसंच झालेलं आहे. मी त्या ठिकाणी कदाचित त्या एखाद्या जाणाऱ्या माणसाने जर डोकावलं नसतं तर मी त्या ठिकाणी तिथेच विहिरीमध्ये मेलो असतो. एक्सक्लेम्ड द ऑदर ओव्हरव्हेल्म बाय एन्थुझियाझम. आणि त्याला अतिशय तो उत्साहाने तो सळसळायला लागला की जे भविष्य सांगितलं गेलेलं आहे त्या ज्योतिषाकडनं ते अगदी बरोबर होतं. वेन शॅल आय गेट ॲट हिम ही आस्क. त्याने सांगितलं, विचारलं की तो मनुष्य मला केव्हा सापडेल. क्लिंचिंग हिज फिस्ट, त्याने आपली मूठ आवळली. इन द नेक्स्ट वर्ल्ड ॲन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर. ॲज तो ज्योतिषी त्याला म्हणाला की तो निघून गेलेला आहे ह्या जगातून. ही डाईड 4 months ॲगो इन अ फार ऑफ टाऊन. तो फार पलीकडच्या एका गावात त्या ठिकाणी 4 महिन्यापूर्वीच तो मेला, ज्या माणसाने तुला मारलं होतं तो. यू विल नेव्हर सी एनी मोर ऑफ हिम. तू त्याला आता कधी बघू शकत नाहीस. द ऑदर ग्रोन ऑन हिअरिंग इट. तो मनुष्य त्या ठिकाणी तो तक्रार करायला लागला. ग्रोन काहीसा तक्रार करतो आहे. द ऑदर ग्रोन ॲट हिम, तर डीप मोर्निंग त्याला म्हणता ग्रोन. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड. तो त्याने पुढे म्हणा गुरुनायक, यू नो माय नेम. आणि त्याने म्हटलं की तू गुरुनायक आहेस. तो म्हणाला की तुला माझं नाव माहिती, यू नो माय नेम. द ऑदर सेड टेकन अ बॅक ॲज आय नो ऑल अदर थिंग्स गुरुनायक. लिसन केअरफुली. मला तुझ्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत गुरुनायक. लिसन केअरफुली टू व्हॉट आय हॅव टू से. जे मला सांगायचं आहे ते तू नीट ऐक. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाऊन. युअर व्हिलेज इज 2 days जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाऊन. या गावापासून तुझं गाव जे आहे ते 2 दिवसाच्या अंतरावर उत्तरेकडे आहे. टेक द नेक्स्ट ट्रेन अँड बी गॉन. तर पुढचीच ट्रेन तू पकड आणि इथून जा. आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ इफ यू गो फ्रॉम होम. जर तू घरापासून दूर गेलास तर कदाचित तुझ्या जीवाला धोका आहे. ही टूक आउट अ पिंच ऑफ सॅकेड ॲश अँड हेल्ड इट टू हिम. त्याने त्याचे एक मुठभर त्या ठिकाणी रक्षा काढली आणि त्याला ती देऊ केली. रब इट ऑन युअर फोरहेड अँड गो होम. ही रक्षा तुझ्या कपाळाला लाव आणि जा इथून. नेव्हर ट्रॅव्हल साऊथवर्ड अगेन. पुन्हा एकदा दक्षिणेकडे प्रवास करू नकोस. अँड यू विल लिव्ह टू बी 100. आणि तू 100 वर्ष जगशील असं तो म्हणाला. वाय शुड आय लिव्ह होम अगेन. मी पुन्हा घर का सोडू. द ऑदर सेड रिफ्लेक्टिव्हली आय वॉज ओनली गोईंग अवे नाव अँड डॅन टू लुक फॉर हिम. मी आता त्या माणसाला शोधण्याचे शांत बसणार नाही. अँड चोक आउट हिज लाईफ इफ आय मेट हिम. आणि त्याला मी मारेलच असं निश्चय त्याने केला. ही शुक हिज हेड ग्रेटफुली. त्याने पश्चातापदग्ध पद्धतीने मान हलवली. ही वॉज एस्केप माय हँड्स. तो माझ्या हातातून सुटला. आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज इज डिझर्वड. मला असं वाटतं त्याला चांगला मृत्यू आला असेल.